प्रेमचंद चौधरी. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे. मी गुरुपौर्णिमा याविषयी मी तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे. कृपया ध्यान देऊन ऐका. एकदा काय झाले, पांडव आणि कौरव यांना घेऊन द्रोणाचार्य एका जंगलात जात होते. जंगलात जाता जाता त्यांना कुठून तरी एक कुत्रं आलं. त्या कुत्र्याने या सगळ्या मंडळींना पाहून जोरजोराने भुंकू लागलं. द्रोणाचार्यांना वाटलं हे तर कुत्रंच आहे, हे तर भुंकणारच. ते पुढे जात होते. ते कुत्रं मात्र फारच भुंकायला लागलं होतं. मग द्रोणाचार्यांना त्रास होऊ लागला. मग कुठून तरी सरसर बाण आले. त्या बाणांनी कुत्र्याचे भुंकणे बंद झाले. मग द्रोणाचार्यांना वाटलं त्याला इजा झाली असेल, म्हणून द्रोणाचार्य त्याच्याकडे धावत गेले आणि हळूहळू ते बाण काढू लागले. बाण काढला गेल्यानंतर द्रोणाचार्यांना नवल वाटले, त्याला इजाच झाली नव्हती. मग द्रोणाचार्य या गोष्टीचा शोध घेत होते. शोध घेता घेता तिथून एक युवक येताना दिसला. तो युवकाने द्रोणाचार्यांना नमस्कार केला. द्रोणाचार्यांनी विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? तूच हे बाण मारलेस का? तो युवक म्हणाला, माझे नाव एकलव्य आहे. मी ह्या जंगलात राहतो. या जंगलात आमच्या भिल्लांचा राज्य आहे. माझे वडील या भिल्लांचे राजे आहेत. मी फारच छोटा होता तेव्हा माझे बाबा तुमच्याकडे मला घेऊन आले होते. मला धनुर्विद्या शिकायची होती, पण तुम्ही नकार दिला होता. मला फारच दुःख झालं होतं. तेव्हा मी जंगलात एक मातीची मूर्ती बनवली. त्या मूर्तीसमोर मी रोज अभ्यास करू लागलो. करता करता माझं काही चुकलं तर मी त्या मूर्तीला सांगायचो. ती मूर्ती मला प्रश्नांची उत्तरही अगदी द्यायची. मग करता करता मी हळूहळू धनुर्विद्या जमायला लागली. तुमच्या आशीर्वादाने मी आज धनुर्विद्या जमायला लागली. पांडव आणि कौरव हे ऐकून पांडवांना नवल वाटलं. द्रोणाचार्य म्हणाले, मी तुला बाण चालवताना बघलंच नाही. तू अशी काही करामत कर की मी तुला शाबासकी देईन आणि मी तुला असे बोलेल की तू खरंच धनुर्विद्या जमू लागली की. एकलव्यांनी एक बाण सोडला. त्या बाणात एक एक फूल जमू लागले की त्या द्रोणाचार्यांच्या मातीच्या मूर्तीच्या पायाजवळ गेले. द्रोणाचार्यांना आणि पांडवांना नवल वाटलं. द्रोणाचार्य पांडवांकडे पाहून म्हणाले, वा, हाच माझा खरं भक्त आहे. हाच माझा खरं विद्यार्थी आहे. म्हणून आपल्या शिक्षकांचा व गुरूंचा आदर करायला पाहिजे. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडकाला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे आपले गुरु आपल्याला शिकवून पुढे चांगल्या मार्गावर लावतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.